नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनेलवरती. आजच्या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड RRB जी टेक्निशियन पदांची भरती निघालेली आहे त्याच्याविषयी माहिती घेतोय. त्यासाठी मित्रांनो तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. स्क्रीनवरती तुम्ही याबद्दलची ऑफिशियल PDF पाहू शकता. यामध्ये जर आपण पाहिलं तर टेक्निशियन पदांसाठीची ही वॅकन्सी असणार आहे मित्रांनो. याच्यामध्ये बेसिकली 2 जागा आहेत. एक असणार आहे टेक्निशियन ग्रेड 1 आणि दुसरी असणार आहे टेक्निशियन ग्रेड 3. तर आता ग्रेड 1 काय आहे आणि ग्रेड 3 काय आहे तर ते पाहूया. तर टेक्निशियन ग्रेड 1 सिग्नल यामध्ये लेवल 7 वेतन आयोगाप्रमाणे लेवल 5ची पोस्ट असणार आहे. 29,200 रुपये तुम्हाला बेसिक पे मिळेल. याच्यामध्ये HRA वगैरे ॲड होईल. यासाठी एज लिमिट असणार आहे 18 ते 36 वर्ष. 1092 जागा या ठिकाणी असतील ग्रेड 1साठी. टेक्निशियन ग्रेड 3 तर मित्रांनो यासाठी 19,900 रुपये बेसिक पे असेल. 18 ते 33 वर्ष एज लिमिट आहे. 8,052 जागा या ठिकाणी भरण्यात येणार आहे. टोटल जर जागा आपण पाहिल्या तर त्या असणार आहे 9,144 जागा. ओके, तर जागा जास्त आहेत तर नक्कीच तुम्ही अप्लाय करू शकता. तर यासाठी ऑनलाईन फॉर्म कधी करायचा मित्रांनो, तर ऑनलाईन फॉर्म चालू होत आहेत 9 मार्च 2024 पासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे 8 एप्रिल 2024 पर्यंत. ओके, तर खाली येऊया, महत्त्वाचे पॉईंट्स आपण पाहूया. तर यामध्ये एज लिमिटचा पॉईंट महत्त्वाचा होता, तो आपण पाहिला मित्रांनो. तर जर तुम्ही SC ST मधून असाल तर तुम्हाला 5 वर्षाची रिलॅक्सेशन सूट मिळेल. ओके, OBC असाल तर 3 वर्षाची एज लिमिटमध्ये सूट मिळणार आहे अतिरिक्त, लक्षात ठेवायचे. खाली येऊया, खाली आल्यानंतर बाकीचे पॉईंट्स पाहूया. तर याच्यामध्ये महत्त्वाचे पॉईंट्स मी हायलाईट केलेत. तर मित्रांनो या ठिकाणी एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये आपण तर एज लिमिट तर पाहिलंच. SC ST वाल्यांना 5 वर्ष सूट आहे, OBC वाल्यांना 3 वर्ष सूट आहे. त्यानंतर या ठिकाणी एज कॅल्क्युलेटर पण आहे. जन्म डेटनुसार तुम्ही पाहू शकता की जन्म कुठून कुठेपर्यंत पाहिजे ती पण माहिती या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये जर आपण पाहिलं तर मित्रांनो काही ज्या पोस्ट आहेत त्यासाठी तुम्ही ITI उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. ओके, त्यानंतर काही पोस्टसाठी 12वी PCM असेल. ओके, FCM तर तुम्ही अप्लाय करू शकता. आणि एक पोस्ट अशी आहे जी ग्रेड 1ची, त्यासाठी तुम्हाला BE किंवा डिप्लोमा पाहिजे. ओके, तर मित्रांनो त्या पोस्ट पण पाहूया. बेसिकली जास्त जागा या ITI वाल्यांसाठी आहे, एवढं लक्षात ठेवायचं. 10वी नंतर जर तुम्ही अप्रेंटिस केलं असेल किंवा 10वीचं जर तुम्ही तांत्रिक शिक्षण घेतलं असेल ते ग्रेडचं, तर देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. ओके, तर ओपनवाल्यांसाठी 500 रुपये फी आहे. SC ST वाल्यांसाठी 250 रुपये फी या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो रिक्रुटमेंट प्रोसेस जर आपण पाहिली तर बेसिकली फर्स्ट तुमची कम्प्युटर CBT टेस्ट होणार आहे. एकच एक्झाम आहे या ठिकाणी. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि शेवटी तुमचं मेडिकल एक्झामिनेशन होईल. अशा 3 स्टेजमध्ये तुम्हाला जावं लागेल. सिम्पल प्रोसेस आहे, काही जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. ओके, तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर 100 प्रश्न असतील, 90 मार्काचा पेपर, 90 मिनिटाचा वेळ तुम्हाला असेल. ओके, 1/3चं निगेटिव्ह मार्किंग तुम्हाला या ठिकाणी असणार आहे. तर टेक्निशियन ग्रेड 1साठी जर आपण पाहिलं तर जनरल अवेअरनेस असणार आहे, जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग, बेसिक कम्प्युटर अँड ॲप्लिकेशन, मॅथमॅटिक्स, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. 100 प्रश्न, 100 गुण आणि 90 मिनिटाचा तुम्हाला कालावधी या ठिकाणी असेल. ओके, तर खाली येऊया, 1/3चं निगेटिव्ह मार्किंग आहे. ग्रेड 3साठी जर आपण पाहिलं तर मॅथमॅटिक्स आहे, जनरल इंटेलिजन्स आहे, जनरल सायन्स, जनरल अवेअरनेस. 100 प्रश्न, 100 मार्क्स. ओके, लक्षात ठेवायचं 1/3चं निगेटिव्ह मार्किंग या ठिकाणी असणार आहे. तर खाली आल्यानंतर तुम्ही जागा पाहू शकता कोणत्या RRBसाठी किती आहेत. परत एज्युकेशन क्वालिफिकेशन पण या ठिकाणी दिलेलं आहे, ते पण तुम्ही या ठिकाणी स्क्रीनवरती पाहू शकता. ओके, खाली येऊया. त्यानंतर या ठिकाणी RRBनुसार जागा आहे. RRB अहमदाबादमध्ये जर आपण पाहिलं तर टोटल जागा या ठिकाणी असणार आहे 761 जागा. अजमेरसाठी जागा पाहिल्या तर अजमेरसाठी जागा असणार आहे 555. बँगलोरसाठी 142. भोपाळसाठी जर आपण पाहिल्या तर भोपाळसाठी जागा आहे 452. भुवनेश्वरसाठी 150 जागा. बिलासपूरसाठी 861 जागा. चंदीगडसाठी 111 जागा. चेन्नईसाठी जर पाहिलं तर 833 जागा. गोरखपूरसाठी 205 जागा. गुवाहाटीसाठी 624 जागा. त्यानंतर जम्मू काश्मीर श्रीनगरसाठी 291 जागा. कोलकात्यासाठी 506 जागा. मल्टा
ओके, मल्लासाठी 275 जागा आहे आणि मुंबई आपलं सगळ्यात आवडतं. ओके, मुंबईसाठी पाहूया. मुंबईसाठी 1284 जागा आहेत, हायेस्ट जागा या ठिकाणी आहेत. ओके, त्यानंतर खाली येऊया. बाकी पाटणा वगैरे तुम्ही पाहू शकता, पण मुंबई आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. तर 1284 जागा मुंबईसाठी आहेत, तर नक्कीच अप्लाय करू शकता. तुम्ही बाकीच्या डिटेल्समध्ये जागा पण पाहू शकता. ओके, काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.